मंडळी, आज आपण हॉटेल स्टाईल बटाट्याची सुकी भाजीची रेसिपी बघूया। बटाट्याच्या भाजीच्या वाटण्यासाठी आपण इथे 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 4-5 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 4 आल्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेतलेले नाही आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर तुम्ही थोडी जास्त घ्या। हे सगळे इंग्रेडियंट्स मिक्सरमध्ये आता आपण घालून घेऊया। कोथिंबीर आपल्याला देठासहित घ्यायची आहे। या सगळ्या इंग्रेडियंट्समध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद आपण घालूया। अर्धा चमचा मीठ घालू। थोडंसं 1 चमचा आपण तेल इंग्रेडियंट्समध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊया। इथे जाडसर वाटण तयार झालेलं आहे। आपण थोडंसं पाणी घालून ह्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। 2 वेळा थोडं पाणी घालून याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता पुढच्या कृतीकडे वळू। इथे मी 4 बटाटे कुकरमध्ये बॉईल करून सालं काढून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। आता बटाटे शॅलो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे। हे बटाट्याचे तुकडे आपण तेलामध्ये आता घालूया आणि ते रोस्ट करून घेऊया, म्हणजेच थोडेसे शॅलो फ्राय करून घेऊया। मी इथे बटाट्याचे तुकडे घेतलेले आहेत। तुम्ही बेबी पोटॅटोसुद्धा घेऊ शकता। आपल्याला बटाट्याचे मोठे तुकडे हवे आहेत। हे तुकडे स्मॅश होणार नाही याची काळजी घ्यायची शॅलो फ्राय करताना। बटाटे फ्राय करून झाल्यावर ते वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि 1 सुकी लाल मिरची आपण पॅनमध्ये ठेवलेली आहे। अर्धा चमचा हिंग आपण घेतलेला आहे। सगळं आपण एकजीव केलेलं आहे आणि त्यामध्ये हे जी वाटण आपण तयार केलेलं आहे त्या वाटणाची पेस्ट आपण या पॅनमध्ये ॲड केलेली आहे। मिक्सरच्या भांड्याला वाटण असल्यामुळे त्या वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ही पेस्ट आपण पुन्हा त्या वाटणामध्ये मिसळलेली आहे आणि ते सगळं वाटण आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे। वाटण 2 मिनटं चांगलं शिजल्यावर हे फ्राय केलेले बटाटे आपण त्यामध्ये घालून ते सगळं वाटणामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे। भाजी तयार झाल्यावर मिठाचा अंदाज घेऊन मीठ मिसळू शकता आणि लिंबाचा रससुद्धा तुम्ही मिसळू शकता। ही भाजी तयार झालेली आहे। चपातीबरोबर, ब्रेडबरोबर खाऊ शकता।